आज 10वीचे निकाल लागले आणि चांगले गुण मिळवलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं कौतुकही झालं। पण या सगळ्यामध्ये विपरीत परिस्थितीवरती मात करून चमकलेले काही चेहरे आणि काही तारे देखील आहेत। बघूयात अशाच काही आगळ्या वेगळ्या सक्सेस स्टोरीज। खरं वाटणार नाही, पण या मुलीने शिक्षक शिकवत असताना फक्त लिप मोमेंट्स म्हणजेच ओठांच्या हालचालींचा अभ्यास करून 10वी मध्ये 94.2% गुण मिळवलेत। ही आहे नागपूरच्या सोमलवार विद्यालयाची विद्यार्थिनी शांभवी पंचबुद्धे। शांभवीला एक अक्षरही ऐकू येत नाही, तरीही तिने 94.2% गुण मिळवलेत, तेही सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत शिकून। हॅपी कसं वाटून राहिला सांग, तुला कसं वाटत कसं आहे ते वाटतं? सांग। खूप हॅपी वाटत आहे। 5वीत असताना शांभवीनं तिची श्रवणशक्ती गमावली, पण तरीही विशेष शाळेत न घालता तिच्या आई वडिलांनी तिला सामान्य मुलांच्या शाळेत शिकवायचं ठरवलं आणि सोमलवार शाळेने आणि शिक्षकांनीही तिला सहकार्य केलं। नाही, तिने खूप मेहनत केली। त्यापेक्षा तिने ती मागे नाही गेली की मला ऐकू येत नाही। तिने खूप जास्त अभ्यास केला की मला समोर जायचं आहे, त्यासाठी मला काय करायचं आहे ते दिवसभर अभ्यास। आणि जे मॅडम सांगत होते ते पॅरेंट्स मम्मी सांगत होती तशी ती अभ्यास करत होती। तिची शांभवीला जरी ऐकायला येत नव्हतं, तिला बोलण्याचा पण प्रॉब्लेम होता, पण ती इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमी नव्हती, कारण शिक्षकांनी दिलेल्या ज्या काही सूचना होत्या त्या सूचनांची त्या तंतोतंत पालन करायची। आणि शिक्षक शिकवत असताना आम्ही वर्षभर तिला पहिल्या बेंचवर बसवलेलं आहे, त्याच्यामुळे शिक्षकांच्या लिप मुवमेंट्स ज्या असतात त्याचं आकलन तिला व्यवस्थित व्हायचं आणि त्यानुसार ती गृहपाठ करायची। शिक्षकांच्या सगळ्या सूचनांचं योग्य ते पालन तिने केलं आहे, म्हणून आज तिला इतकं घवघवीत यश प्राप्त झालंय। जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य ते शक्य होतं, हे शांभवीने दाखवलंय। तर नागपूरच्या खिलज आणि खुशी चांदेवाड या जुळ्या भावंडांना 10वीत 97.8% असे सारखेच गुण मिळाले आणि त्यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय। एकमेकांना मदत करत, नोट शेअर करत त्यांनी शैक्षणिक आयुष्यातला हा पहिला मोठा टप्पा एकत्र एक सारखेच गुण मिळवून पार केलाय। दोघांमध्ये स्पर्धा होती की सहकार्य होतं? स्पर्धा आणि सहकार्य दोन्ही होते, कधी सोबत कधी वेगळे, परिस्थितीनुसार आम्ही करत होतो। इंग्लिश आणि सोशल सायन्स। तू आपल्या ताईला कुठल्या विषयात मागे सोड? मॅथ्स आणि सायन्स। कशा पद्धतीने एकमेकांचं मदत कशी, म्हणजे भांडण होत होतं का की? होत होतं, पण तरी आम्ही सोबत अभ्यास करत होतो, म्हणजे एकाच क्लासमध्ये एकाच सेक्शनमध्ये असल्यामुळे काही नाही समजलं तर आम्हाला दोघांनाही आम्ही सहकार्य पण केलं एकमेकांना। हां, नोट्स कोण बनवत होता आणि दुसऱ्याला फायदा? आम्ही दोघेही नोट्स बनवत होतो आणि मग ज्याचं बेटर आहे त्याचं। आजच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले, त्यातलीच एक धाराशिवच्या उमरग्यातली गायत्री महादेव पाटील। प्रचंड अभ्यासू वृत्तीला जोड मिळाली तिच्या गायनाच्या आवडीची। 10वीत गायत्रीला 500 पैकी 492 गुण मिळाले आणि कल्चरल कोट्यातून संगीताचे 8 मार्क्स मिळून तिला 500 पैकी 500 गुण मिळाले। आता डॉक्टर होऊन आई वडिलांचं स्वप्न गायत्रीला साकार करायचंय। मला 10वीत 100% गुण प्राप्त झाले आहे। मला सुरुवातीपासूनच चांगले गुण मिळवायची इच्छा होती आणि त्यासाठी मी मेहनतही केली होती। यामध्ये सगळ्यात श्रेय मी माझ्या शिक्षकांना देऊ इच्छिते। त्यांनी मला खूप सपोर्ट केलं व प्रॅक्टिस पेपर्सही खूप घेण्यात आले, ज्यामुळे मला या सगळ्यांमध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन भेटलं। तसेच मला इमोशनली सपोर्ट करायला माझ्या घरचेही होते। तर कल्याणमध्ये इमारतींची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा जोशवा पवार हा शाळेतून पहिला आलाय। शिक्षकांनी सांगितलेले जे काही असेल ते सर्व मी पाळलं, सर्व प्रयत्न केले। शिक्षकांनी शिकवलेले गणित त्यांचा सराव केला, सर्व केलं, म्हणून आज 90% आलेले आहे, म्हणून मी आज सर्वांचं अभिनंदन। 12वीच्या निकालात लातूर विभागाचा निकाल सगळ्यात कमी होता, त्याच लातूर विभागाने 10वीच्या निकालात मात्र चमकदार कामगिरी केली। लातूरमध्ये 104 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले। देशी केंद्र विद्यालयातील 15 तर केशवराज विद्यालयातील 9 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवत
शाळेचा नावलौकिक वाढवलाय. प्रथमतः आमच्या शाळेने उन्हाळ्यातच आमच्या भाषांतिक वर्गाची परीक्षा चालू केली होती. त्यातून 40% सिलेबस संपवण्यात आला. त्यानंतर वर्षभर एकूण तर 7 ते 8 आमच्या सराव परीक्षा झाल्या. त्याच्यामुळं आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला की आम्हाला कोणत्याही प्रकारचा पेपर आला तरी आम्ही याला सॉल्व करू शकू. या प्रकारचा कॉन्फिडन्स आम्हाला पेपर सॉल्व केल्यामुळे झाला. प्रथमतः आमच्या शाळेने खूप मेहनत घेतली होती. सुपर 40 नावाची बॅच काढली. त्याच्यातून विविध प्रकारचे प्रॅक्टिस पेपर सोडवून घेतले आणि त्यात आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी डाऊट सेशन सुद्धा घेतले होते. ह्या यशाचे श्रेय मी माझ्या आई वडिलांना आणि संपूर्ण गुरुजनांना देते. तर पुण्यातल्या माधव सदाशिव गोळवलकर विद्यालयाच्या ओजस्वी ओगलेनेही 100% गुण मिळवत यशाला गवसणी घातलीय. 10वीचा टप्पा हा शैक्षणिक आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतो. त्यात या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं हे घवघवीत यश निश्चितच कौतुकास पात्र आहे. रजत वशिष्ठसह आप्पासाहेब शेळके, ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.